नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी सोनाली. माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज मी मुलांना डब्यासाठी मेथीची भाजी बनवत आहे आणि मी पोहे बनवून घेतलेले आहेत आणि झटपट होणारी अशी मेथीची भाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. मी माझ्या पद्धतीने करत आहे. तुम्ही कसे करता ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि नक्की ट्राय करेन मी परत तशी करेन. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. तर तिकडं माझं चहा बनवणं वगैरे चालू होतं, वरचं काम आपलं गिरी दळण दळणे वगैरे हे चालू होतं. ते करत करतच मी मेथीची भाजी बनवत आहे. तर इथे मी आता तेल आपलं गरम झालेलं आहे. तर पहिल्यांदा मी याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेत आहे. जिरे मोहरी टाकल्यानंतर ते थोडंसं तडतडू द्यावे, म्हणजे फोडणी चांगली बसते. इकडे आपली जिरे मोहरी तडतडलेली आहे. त्यामध्ये मी आता कढीपत्ता टाकत आहे. तुम्ही नाही टाकू म्हणजे मी नाही टाकलं तरी चालेल, पण मी टाकते फ्लेवरसाठी. तर इथे मी थोडंसं कढीपत्ता लाल झाल्यानंतर लसूण टाकणार आहे. थोडंसं लाल झाल्यानंतर मी लसूण टाकून घेतला आहे. त्याच्यामध्ये मेथीची भाजी मी रात्रीच नीट करून ठेवलेली होती, कारण सकाळी मला मेसचा स्वयंपाक असतो आणि साफसफाई पण असते हॉटेलची. त्यामुळे मला टाईम मिळत नाही. मग मुलांना परत मुलींच्या वेण्या वगैरे असतात घालायच्या, मग आपल्याला टाईम भेटणार नाही, म्हणून मी रात्रीच नीट करून ठेवलेली आहे. थोडासा लसूण इथे लाल होत आलेला आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकत आहे. हळद पण तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. मुलांना म्हणजे थोडं कमी तिखट लागतं. तुम्हाला हवं तर जास्त पण टाकू शकता. मी इथे थोडं पाणी टाकून घेत आहे. आता मी इथे मटकीची डाळ भिजवलेली होती, ते पण टाकून घेत आहे. त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तरी चालते. मेथीच्या भाजीला पाणी आपोआपच सुटत असते. पण मी माझ्याकडे अशीच बनवते भाजी. एकदा अशी नक्की ट्राय करून बघा तुम्ही. इथे मस्त हलवून घेत आहे. असेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. हा माझा दुसरा व्हिडिओ मी शूट करत आहे. कसा आला आहे ते नक्की सांगा. इथे एक उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये मेथीची भाजी घालून घेत आहे. अशी भाजी केल्यानंतर खूप मऊसूत आणि खूप छान होते चवीला. तिकडे माझा मेसचा आणि स्वयंपाक चालू आहे 100 माणसांचा. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मस्तपैकी आपण याला छान परतून घेऊया, म्हणजे डाळीत व्यवस्थित मेथीची भाजी मिक्स होते. तर इथं मी थोडंसं परतून घेतल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी इथे झाकून घेतलेली आहे भाजी. मस्तपैकी आपण एक वाफ काढून घेऊयात छान. तर एक वाफ मी काढून घेतलेली आहे.
याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकत आहे. छान मिक्स करून घेऊया. इथे मी कूट टाकून घेत आहे शेंगदाण्याचे, जे की मी आधीच बारीक करून घेतलेले होते. ह्याच्यामध्ये मला पूर्वतयारी व्यवस्थित दाखवता येत नाही. जे काही मी आधी थोडं करून घेत असते आणि थोडं व्हिडिओ शूट करताना करत असते, पण गडबड उठू नये म्हणून. तर मी परत झाकून ठेवत आहे भाजी. आता मस्त दुसरी वाफ घेतलेली आहे. बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला. आता ह्याला मी छान असं खालवर करून घेते हलवून. आणि बघा आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. 1 मिनिट मी तुम्हाला जवळून दाखवते. किती छान सुंदर कलर आलेला आहे भाजीला आणि खायला पण खूप चविष्ट लागते अशी भाजी. तुम्ही पण पाणी घालून फोडणी टाकता की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ कसा झाला आहे तेही तुम्ही मला सांगा. काही चुकलं असेल तर माफ करा. इकडे मी माझ्या मेससाठी आज वांग्याची भाजी बनवत आहे सरभरीत. त्याच्यासाठी मी इथे वांग्याची पेस्ट केलेली आहे आणि इथे गरगट्टा करणार आहे. त्याच्यासाठी पालक चुका शिजवायला ठेवला आहे मी. इकडे वांगी चिरत ठेवलेले आहेत. डाळ मी बनवून घेतलेली आहे आधीच वरण गिरायकांसाठी. तर ही डाळ मी 100 लोकांसाठी बनवलेली आहे. कशी झाली आहे आणि कशी दिसत आहे सांगा. ह्याच्या पण मी रेसिपी तुम्हाला दाखवत जाईन, पण मला जसा टाइम भेटेल तसं मी तुम्हाला दाखवत जाईन. इकडे मी मेसमध्ये चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. आज मला तूप करायचं आहे